जायचं. 8वा मुलगा देवव्रत म्हणजे भीष्माचार्य होते. ती तिथून सरळ परशुराम आश्रमात गेली. ते ओळखत होते. त्यांनी प्रणाम केला. माते तू कशी आली? सांगितलं, महाराज माझ्या लेकराला घेऊन आली, आत्ता जन्माला आलेला आहे. मी आजपासून 12 वर्षांनी तोपर्यंत जे तुम्हाला येते ते याला शिकवा. परशुरामचा अवतार आहे. जे तुम्ही जाणता, 12 वर्षाचा पिरियड फार झाला याला. इंटेलिजंट पोराला वर्षभर फार झालं. रात्री अभ्यास करा, दिवसा घोकमपट्टी. कमी बुद्धीचं आहे, कारण बुद्धी पर्सेंटेजमध्ये आहे. कानाचं श्रवणाचं गणित आहे. जेवढं आपण उजव्या कानाने ऐकतो ते स्टोअर होते, सेव्ह होते. डाव्या कानाने ऐकतो ते निघून जाते. आपण दोन्ही कानाने ऐकतो. म्हणून जे विद्यार्थी, जी पोरं मठ्ठ असतात, त्यांची उजव्या कानाची श्रवणशक्ती 30 ते 40% असते आणि डाव्या कानाची जास्त असते, म्हणून ते निघून जातात. पण जे इंटेलिजंट असतात त्यांची 80% उजव्या कानात शक्ती असते, श्रवणशक्ती. आपण त्यांना इंटेलेक्च्युअल म्हणतो. भीष्माचार्यांना 12 वर्षात तसं काही शिल्लक ठेवलं नाही. परशुरामने जे शिकवलं नाही, कोणतंच नाही. शास्त्रापासून जर काय असेल नसेल, वेद अध्ययनादी इन्क्लुडिंग ऑल थिंग्स. आणि 12 वर्षानंतर परशुराम गंगेला म्हणतात, माते तुझ्या आज्ञेप्रमाणे याला मी तयार केलं आहे. एक देव सोडून इंद्रही याला पराभूत करू शकणार नाही. आणि याच्याजवळ जी विद्या आहे ती विद्या जगात कुणालाही अवगत नाही. गुणवान असून याच्या एवढा मोठा भक्तही होणार नाही आणि ज्ञानीही होणार नाही. आता थोडंसं आपल्याला मागं वळावं लागेल, कारण गंगेला जन्म घेण्याची पाळी का आली? वसु देवता आहेत, अष्टवसू आहेत, 11 रुद्र आहेत, 12 विष्णू आहेत. काशीला हे सगळं आहे. अष्टवसू या देवता आहेत इंद्राप्रमाणे. हे अष्टवसू एकदा तीर्थयात्रेला जात होते. मी तर म्हणतो हे बिट्टी पार्टी असेल कुठे, जेवायला जात असते. 8ही भाऊ बरोबर आहेत. वाटेत वशिष्ठांचा आश्रम होता. परीक्षेनंतर वशिष्ठापेक्षा उंच कोणी सिद्धच झालं नाही, फक्त ऋषी. त्यांच्या आश्रमात थांबले, विश्रांती घेतली, पाणी बिणी प्याले आणि जायला निघाले. 8ही वसू गृहस्थ आहेत, प्रत्येकाची पत्नी सोबत होती. त्यात जो सगळ्यात धाकटा वसू, 8व्या नंबरचा भाऊ, त्यांनी एक चितकबऱ्या रंगाची गाय पाहिली होती वशिष्ठांच्या आश्रमात. काळी पांढरी अशी ठिपके असली. तिने नवऱ्याला सांगितलं, ही गाय मला हवी आहे. बरोबर, कशाला पाहिजे? गाय नाहीत का आपल्याकडे? सांगितलं नाही. ही जी गाय आहे ना, ह्या गायीच्या दुधात वैशिष्ट्य आहे. हिचं दूध प्राशन करणारा म्हातारा होत नाही, वृद्ध होत नाही. आणि माझी एक मैत्रीण आहे, तिचे केस झाले पांढरे. मग आता पेपरमध्ये येते की नाही, बाल काले बनाइये, काय काय येते ते, हे नसावं त्यावेळेला. सर्व देवमय गो आहे. ह्या गायचा गुणधर्म आहे, तुम्हाला ही गाय पाहिजे. वसुनी वशिष्ठ असतील, पण बायकोच्या पुढे साधू संत असतात काय? 4-8 दिवसाकरता आपण आहोत. आता आम्ही फिरतो, आम्हाला माहीत आहे. महाराज कुठपर्यंत बुक्का लावला आणि रवाना झाला, शिंगाला दोर गुंडले की मग बायकोचा नवरा, मग कशाचा महाराज आणि त्याचा शिष्य. गेली पिढा, झंझट नहीं. है कि नहीं? झूठ बोल रहे क्या? ये हम एक्सपीरियंस की बात कर रहे हैं आपसे. तो भाई अपनी बीवी की बात पहले कहा कि हफ्ते को, अब आप क्या कहेंगे? हमारे उत्तर प्रदेश के एक मित्र है, उनकी शादी में
मेरठ में। उनके ससुर ने उनको, अब जब नया नया था, एक टीवी दे दिया। टीवी बिल्कुल नया नया, किसी पर था नहीं। और शादी ब्याह होकर के जब विदा गए तो घर पर गए। अब इस तरफ तो पलंग पर बीवी बैठी है, इस तरफ टीवी टेबल पर रखा है। तो बीवी राह देख रही है और टीवी तो निर्जीव है, लेकिन वो भी राह देख रहा है। तो एक मित्र थे, वो आ गए, कहा कि भाई क्या कर रहे हो? कहा यार सोच में पड़ गया, मैं पली बीवी न देखूं कि टीवी न देखूं, क्या करूं? मेरे तो मुश्किल होगी, अटना तो या बीवी है और अटना टीवी है, तो पली क्या करूं? बीवी न देखो की टीवी न देखो, तुम्ही असते तर काय केलं? दॅट्स ऑल. इट इज जोक ओनली. मला सांगायचं काय, पतीचं आणि पत्नीचं नातं असतं, ऐकावंच लागतं. त्यांनी वशिष्ठाला प्रार्थना केली, महाराज ही गाय मला देऊन टाका, माझ्या बायकोचा हट्ट आहे. स्त्री हट्ट विचित्र असतो. वशिष्ठाने सांगितलं ही गाय माझी नाही, मी 1 वर्षाच्या करारानं माझ्या मुलाला डेफिशियन्सी ऑफ मिल्क असल्यामुळे ही गाय आणली. कारण बाल्यावस्थेतच, आता हल्ली आईच्या पोटात रोग होतात, बाल्यावस्थेतच त्याचा माझ्यासारखा कॅरम बोर्ड मुलाला म्हणून आणली आहे. पण वसूनी बायकोनी टार्चर केल्यावर जबरदस्ती बलात्काराला सोडली. गायला जेव्हा घेऊन निघाले तेव्हा साधू संत काहीच करत नाही. त्यांच्याजवळ तलवार नाही, शस्त्र नाही, त्यांच्याजवळ शस्त्र आहे फक्त वाणीचं, आणि त्याचा विरोध होत नाही. वशिष्ठाने सांगितलं मी संत आहे, तपस्वी, तुम्ही देवता, तरी मी तुम्हाला शाप देतो. तुम्ही 8ही भाऊ माणूस म्हणून निकृष्ट योनी जन्म घ्या. माणूस योनी निकृष्ट आहे तशी, कारण निष्ठा आहे, मल आहे की नाही? तुम्ही पृथ्वीवर माणूस म्हणून जन्म घ्या. जे मोठे होते त्यांनी याचना केली, सांगितलं महाराज चूक आमची काय, याला शाप एकट्याला देते तुम्ही, आम्ही कोणतं घोडं मारलं तुमचं, आम्हाला काय शाप दिला? 8ही भाऊ माणूस व्हाल काय कारण आहे? सांगितलं कारण सांगतो ना, हा सगळं धाकटा आहे, तुम्ही मोठे आहात, तुम्हाला लाज नाही वाटते का? तुम्ही याला का नाही अडवलं? तुमच्या 7 पैकी एकारी तरी त्याला सांगायला पाहिजे होतं की साधू संतांची बलात्कारानं चोरी गायची करता येत नाही, तुम्ही का नाही अडवलं? म्हणजे तुम्ही त्याला अनुकूल आहात. 8 भावांना शाप. मला सांगा, अष्टवसू सारख्या देवता, त्यांना गर्भवासात गुवामुतात राहणं 9-10 महिने. देवतांचा जन्म आपल्यासारखा थोडंच असतो. नाही, काय करावं? विचार करत होते की कोणती व्यक्ती शोधावी की जेणेकरून जन्म घेतल्याबरोबर पटकन आपल्याला मारून टाकेल. त्या जन्म तर घ्यावाच लागेल, शाप आहे, पण पटकन गंगेत सोडून देईल, काहीतरी गळा दाबून मारून टाकेल, म्हणजे आपण पुढच्या भानगडीतून टळून जाऊ. गंगेकडे गेले. त्याला माहित होतं देवता आहे. गंगेला सांगितलं माते, एक कामगिरी तुझ्यावर सोपवतो आम्ही. आम्हाला एक कळलं आहे की तुला ब्रह्मदेवाचा शाप आहे, तू स्त्री म्हणून जन्म घेशील. सांगितलं करेक्ट. तुला शाप का झाला ब्रह्मदेवाचा? तिने सांगितलं त्याचं कारण आहे. मी सत्यलोकात ब्रह्मदर्शनाला गेली त्यावेळेला भान न राहिल्यामुळे माझा वस्त्राचा पदर खाली गळला आणि माझं उघडं शरीर ब्रह्मलोकात, सत्यलोकात जे राहणारे तपस्वी किंवा अधिकारी ऋषी आहेत त्यांना माझं शरीर दिसलं. त्यात एक ऋषी असा होता, जे सगळे होते त्यांनी माना खाली घातल्या, परिस्थितीचं शरीर उघडं पाहून येऊन खाली. पण एकच व्यक्ती राजर्षी, मी नाव सांगतो तुला, त्यांनी मात्र माझ्याकडे पाहिलं. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलंच होतं. त्यांनी सांगितलं गंगे, सत्यलोकात शिष्ट पुरुषाकडे जाताना शिष्टाचार सांभाळावा. तू शिष्टाचारचं पालन नाही केलं, काही कधी पिन बिन टोचून येते पदराला. एक पोरगी हे असं दुपट्ट फटफटीत अटकलं, मेली
त्या व्हीलमध्ये गुंडाळल्या गेलं, फाशी बसली. काय करावं? देखे देखे लिया जो घटे काढा भय रोग. ऐक नाही, तू शिष्टाचार न सांभाळल्यामुळे माझा तुला शाप आहे, तुला स्त्री म्हणून जन्म घ्यावा लागेल गंगा असली तरी. आणि जे राजऋषी तिच्याकडे पाहत होते त्यांना सांगितलं तू शंतनू म्हणून जन्माला येशील, तुला जन्म घ्यावा लागेल, कारण सत्यलोकातला पुन्हा जन्म नाही, तुला जन्म घ्यावा लागेल. अष्टवसूंनी प्रार्थना केल्यावर ठरलं. गंगेने सांगितलं ठीक आहे, आम्हाला दोघांना शिक्षा भोगावं लागेल, कारण ज्याने माझं उघडं अंग पाहिलं तोही माणूस होईल आणि माझा परडला मनाई स्त्री होणे. मी तुम्हाला मुक्त करीन. माझ्या पोटात जन्माला आले की मुक्त टाकून दिलं. तर गंगेत टाकून मुक्त केलं. सात वसू. भीष्माचार्य 8वे वसू आहेत. म्हणून अंबोपाख्यानात, अंबा अंबिका अंबारी, अंबोपाख्यानात भीष्माचार्यांनी ही कथा दुर्योधनाला सांगितली. कधी कधी युद्ध सुरू होण्याच्या आधी. युद्ध सुरू होण्याच्या आधी भीष्माचार्यांनी सांगितलं दुर्योधना, मी सरसेनापती होतो, पण मी शिखंडी बरोबर युद्ध करणार नाही. तो महारथी योद्धा आहे, पण तो आधी काही दिवस स्त्री होता आणि मग पुरुष झाला. मी त्याच्याबरोबर लढणार नाही, स्त्री बरोबर लढत नाही. तो आता जरी पुरुष असेल तरी आधी स्त्री होता. ही अट घातली. त्यांनी सांगितलं महाराज का? दुर्योधनाने विचारलं का असं? मग दुर्योधनासमोर भीष्माचार्यांनी अंबोपाख्यान सांगितलं. भारतात अंबोपाख्यान असं होत नाही, अंबा अंबिका अंबारी. ते सांगितलं काशीराजांनी स्वयंवर रचल्यावर मी माझ्या भावाकरता तिघींचं हरण केलं. मी तुम्हाला कथा परवा सांगितली, मी पुन्हा सांगत नाही. शाल्वाकडे जाण्याकरता आंबेला सोडून दिलं. शाल्वानी ग्रहण नाही केलं. सांगितलं तुला पुरुषाचा स्पर्श झालेला आहे, भीष्माचार्यांनी तुला उचलून रथात घातलेला आहे, मी तुझ्यावर लग्न नाही करत. स्पर्शाचं महत्व वैज्ञानिकांनी शोधून काढलेलं आहे. आज जी मॅग्नेट ट्रीटमेंट आहे त्याचं मेन स्पर्श आहे. तुम्हाला टार्चर करायचं असेल स्पर्श दीक्षा द्यावी लागते. हात डोक्यावर ठेवावा लागला निवृत्तीनाथांना माऊलीच्या. नेत्र दीक्षा वेगळी, स्पर्श दीक्षा वेगळी. आणि संसार थोडा आहे. अंबिका अंबालिका विचित्रवीर्याबरोबर लग्न लावून दिलं. 7 वर्ष 2 बायकाबरोबर संसार केल्यावर त्याला टीबी झाला आणि मेला. मग पुढचं कथानक नंतर. पण आधी अंबोपाख्यानाचं काय झालं? सत्यवती म्हणजे मत्स्यगंधा, कोळ्याची. आता हे भारत फार लांब गेलं तर ती मत्स्यगंधा कोळ्याची नव्हती. मत्स्यगंधा कोळ्याची तत्वता नाही आहे, ती विदर्भ नरेश कन्या आहे. त्यांनी 60-70 वर्षाच्या वयात लग्न केलं दुसरं. राजे लोकांना छंद असतो शिकारीचा. लग्न केलं, बायको घरी आहे आणि हे शिकारीला निवडून घेतलं. जेव्हा तिचा ऋतुकाल प्राप्त झाला तेव्हा तिनं संदेश पाठवला पतीला की तुम्ही शिकारीचा छंद सोडून परत या, माझा ऋतू आहे, ऋतुकालापासून संतती होणार नाही, हा पूर्वीचा नियम. त्यांनी सांगितलं की मी शिकार सोडून येऊ शकत नाही, म्हणून स्वतःचं बीज, त्याला आपण वीर्याधिक म्हणतो, त्याची डस्ट केली, डस्ट. आणि ती डस्ट करून एका द्रोणात पुडी बांधून ती शेण पक्ष्याच्या गळ्यात बांधून दिली. शिकवलेले पक्षी होते पूर्वी. त्याला सांगितलं माझ्या पतीकडे राजाकडे जाऊन ही डस्ट माझ्या पत्नीला देऊन टाक, तिला गर्भ राहील, सफल होईल. तो पक्षी गंगेवरून उडत असताना दुसऱ्या पक्ष्याने त्याला पाहिलं.
काहीतरी खाण्याचा पदार्थ म्हणून दोघांची लढाई झाली. ती पुडी सुटली, ती गंगेत पडली, ती एका माशानं गिळली. एवढंच लक्षात आलं काय? तेव्हा राजा त्या माशानं ती पुडी गिळली. तो मासा स्वयंपाकघरात, राजे लोक मांसाहारी होते, स्वयंपाकानं तो मासा आणला आणि चिरला. त्याच्या पोटात बोटावर युग्म निघालं, विभाजन झालं होतं त्या वीर्याचं. एक कन्या आणि एक पुत्र. त्या पोळ्याने ते एवढे लेकरं, तो मासा तसाचा तसा राजाकडे नाही. महाराज हे असं आहे. त्यांनी सांगितलं मेहनत तुझी आहे, राजा मी आहे, म्हणून एक तू घे, एक मी घेतो. त्यातला जो मुलगा आहे तो राजाने ठेवला आणि कन्या त्याला दिली. मग ही कन्या कोणी? कोळ्याची नाही. म्हणून मत्स्यगंधा माशाच्या पोटातून जन्माला आली, म्हणून तिच्या शरीराचा माशासारखा दुर्गंध येत होता. तो मात्र मग पराशराच्या कृपेनं नूतन कमलात परिवर्तित झाला. ज्या वेळेला नावेत हा प्रसंग घडला, सत्यवती म्हणजे मत्स्यगंधा, त्यावेळेला तिच्या शरीरात दुर्गंध होता. पराशर ऋषींनी सांगितलं तुझ्या अंगाचा दुर्गंध कसा येतो? पण माझ्याद्वारा तुला व्यास होती, म्हणून माझ्याशी संपर्क आल्यामुळे तुझ्या शरीरातून नूतन कमलासारखा सुगंध येईल. म्हणून त्या सुगंधावर भाळूनच शंतनू तिला शोधत गंगेच्या काठावर गेले होते. हा सुगंध कुठून येतो? कोळ्याच्या घरापर्यंत गेले ते फक्त सुगंधावर गेले. फार बारीक कथा असतात महाभारतात. तर थोडस विचित्र तर आहेच. सहज म्हणून गंगा निघून गेली, 8व्या पोराला निघून गेली. प्रधानांनी कुटुंबियांनी सांगितले की तुम्हाला लग्न करावं लागेल. शंतनूने सांगितलं ते मला शक्य नाही, कारण मी गंगेबरोबर संसार केलेला आहे 8 वर्ष. गंगेबरोबर संसार करणारा माणूस प्राकृत स्त्रीबरोबर कधीही संसार करणार नाही. प्राकृत स्त्रीबरोबर संसार करतात ते फक्त चांभार असतात. चांभार म्हणजे जोडे शिवणारे नाही. ज्यांना फक्त चांबडच कळते आणि दिसते ते चांभार असतात. मी चांभार नाही. मला गंगेच्या ग्रेडची स्त्री मिळाली तर मी संसार करेन, बायको करेन. एक दिवस फिरायला गेले, नूतन कमलासारखा, त्याला उत्पल म्हणतात. सूर्य विकासिनी नेघे चंद्रकळा. कमळ 2 प्रकारचे असतात की नाही? सूर्योदयात उमलतात ते आणि चंद्रप्रकाशात उमलतात ते उत्पल असतात. कमळाचा सुगंधाळा कुठून वास येतो? सारथ्याला सांगितलं पारे रथ चालव पुढे. हा सुगंध कुठून येतो? तो सत्यवतीच्या शरीरातून येतो. त्यामुळे मत्स्यगंधेचा रथ उभा केला. ती नावेत बसली होती. तिच्याकडे काम तिच्या बापानं दिलं होतं. कोणी साधू संत प्रवासी आला त्याला गंगेच्या त्या तीराला फुकट सोडून द्यायचं काही घेणे देणे नाही. ते आपली वारकरी असेल. कधी कधी वारकरी पण फार परिचित नसला तर माणसाच्या मनात अनेक विचार येतात. म्हणून स्वामीच्या कृपेनं 800 850 भागवत सप्ताह झाले. मूर्खर तू नवा आहेस 25 वर्षातला, तर जुनं कोण आहे ते शांताराम पाटील असते तर बरं झालं असतं. ठोकणे नावाचा 30-35. शांताराम पाटील पळसोबडेचा जुना आहे. मंगळी नाव आहे. हे सब बच्चा कच्चा, पण तरी यांना माहीत आहे 30-40 वर्ष. मंगळी तुम्हाला कधी आठवते मी कुणाचं वस्त्र घेतलेलं? कुणा सप्ताहात कार्यक्रमात ज्ञानेश्वरी. म्हणजे नंतर दुःख होऊ नये याच्याकरता आधी सावध राहावं लागेल. बरं पाचशे मार. कारण माझ्या पोथीवर दक्षिणा सेवणे हा मी भागवताचा अपमान समजतो. आणि मला मोबदल्यात पेट्रोल गाडीत टाकणे म्हणजे मी भिकारी आहे असा मी अर्थ समजतो त्याचा. नसेल तर तुम्हाला टाकण्याच आहे. पण स्वामीची कृपा आहे. स्वामी का दरबार, साईं तेरा बना रहे दरबार.
आपापली वृत्ती आहे. जे व्रत आपण 53 वर्ष पाळलं, हे 54वं वर्ष आहे. मला कथा सांगा, 54 वर्ष जे व्रत पाळलं त्याच्यात बंद नाही आणता येत. मान आणि सन्मानाचे प्रकार आहेत. वारकऱ्याकरता ह भ प पेक्षा मोठी उपाधी नाही ना. प लागे ना, पू लागे ना, गु लागे. गु तर बिलकुल नको, तुम्ही लिहिल्यापासून राहत नाही. या उपाध्या सगळ्या. आणि त्याचा सत्कार म्हणजे प्रेमानं त्याला 10 रुपयाचं उपकरण द्यावं लागतं प्रतीक. दॅट आय ॲक्सेप्ट. एक नारळ, बुक्का लावणे आणि 10 रुपयाचं उपकरण प्रतीक म्हणून त्याला देणे. कारण तो गॅरंटीने ठेवत नाही, ते देऊन टाकतो. नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे, कशाला भानगड होती की नाही. हे समन्वयच बोलून राहिलो मी, स्पेशल विषय नाही आहे. त्यांनी त्या कोळ्याला सांगितलं शंतनूने की तुझी कन्या मला दे, मी राजा आहे भारताचा, मागायला आलं तुझ्या दारात, मला आवडली आहे तुझी मुलगी. त्यांनी सांगितलं महाराज एका पायावर तयारी आहे, पण तुम्हाला मुलगा आहे भीष्माचार्य म्हणजे देवव्रत, माझी मुलगी तुम्हाला दिल्यावर हिला तर संतान होईल. देवव्रताचा व्याप स्वर्गापर्यंत आहे. अतिशू अतिदानी सगळं अतिच लागलं. अतिच माती होत कसं. उद्या तुम्ही मेल्यावर राजा तो होईल, पण तुम्ही जर मला वचन द्याल की सत्यवतीच्या पोटात जन्माला आलेला राजा होईल, मुलगी दिली तुम्हाला. शंतनूने सांगितलं नाही, लग्न न झालं तर चालेल, मी इच्छेला मारील, पण देवव्रताच्या ग्रेटच्या पोराला सोडून हिच्या उदरात होणाऱ्याला मी राजा करणार नाही. निघून गेलो. आता आवडलेली वस्तू न मिळाली की माणसाचं तोंड उतरते. तुम्ही त्याला पावडर लावा की क्रीम लावा. बँकेत चेक न वटला की तोंड उतरतं की नाही, किंवा भाई क्या बात आहे, नाही नाही सगळं तसं बरं आहे. तसं म्हणजे मग कसं खराब आहे हे सांग. घरी आल्यावर भीष्माचार्याने फेस रिडिंग घेतली. 13-14 वर्षाचं वय. बापाला कसं विचारावं काय गडबड आहे, मर्यादा असते. म्हणून भीष्माचार्याच्या सारथ्याला विचारलं, अरे माझ्या वडिलाच्या तोंडावर अवदासीन्य काय. त्याने सांगितलं राजकुमार असा असा प्रकार घडला. आम्ही त्या कोळ्याच्या झोपडीवर गेलो. तनकुटाची झोपडी आली कधी. तुमच्या बापाने मुलगी मागितली, त्यांनी रिफ्यूज केलं. काय रिफ्यूज केलं? हे ड्रायव्हर चालक लोक फार हुशार असतात बरं, कान देऊन तुमचं ऐकत असतात. काही लोकांना सवय असते, 2 माणसं बोलत असते की काम नसतं तरी तिथे जाणे आणि कान असा करणे उजवा. बी अलर्ट फ्रॉम दीज पर्सन्स. म्हणून मग मी त्यांना म्हणतो की बुवा तुम्ही शासनानं तुम्हाला 50,000 रुपये पगार द्यावे आणि याच्यात कक्षात ठेवा, तुम्हाला CIDच्या डिपार्टमेंटमध्ये घालावा. झालं. भीष्माचार्य गेल्यावर कोळ्याने हात जोडली. राजकुमार कसं येणं केलं. सांगितलं तुझी पोरगी रथात बसव. पुत्र बापाचं लग्न करून आलाय, माझ्या रथात बसव, तुझ्या सगळ्या अटी मंजूर. तुझ्या पोरीच्या पोटात होणारा, माझी तर माता झाली, ती वय प्रधान थोडंच आहे, संबंध प्रधान आहे. मी किती मोठा असेल तरी तुझी कन्या माझी माता. मी बापा करताना तू आहे तिला. तुझी काय अट आहे? सांगितलं तुम्ही मारून टाकाल. तुम्ही नाही मारणार, तुमची पोरं मारतील. भविष्य कोणी जाणत नाही. माझ्या मुलीच्या पोटातून जन्माला येणारा राजा होईल का? सांगितलं होईल. कशावरून? तलवार काढली आणि गंगेच्या पाण्याला स्पर्श केला. ही प्रतिज्ञा आहे देवव्रताची. मी आजन्म नैश्चिक ब्रह्मचारी राहील, स्वप्नातही स्त्री दर्शन होणार नाही. दिली मुलगी. सत्यवतीला आणलं आणि कोळी म्हणजे दासराज. प्रतिज्ञा झाली, सगळं झालं, सगळं झालं. आद्य प्रभूतिषेधाम ब्रह्मचर्यम भविष्यती अपुत्र स्मापी लोको मे भविष्यांत. मादिरी तुला वचन दिलेलं आहे. आणि पुढे प्रसंग आलाच, कारण संतती नाही. मग धृतराष्ट्राचा जन्म आहे, पांडूचा जन्म आहे, विदुराचा जन्म आहे. आधी सत्यवतीने सांगितलं हा माझा मुलगा आहे. सापत नाही सांगा भीष्म माझा पुत्रच की नाही. बापाची पत्नी झाल्यावर पुत्रच आहे. माझी आज्ञा आहे तुला
तू आंबेच्या पोटात संतती पैदा कर. त्यांनी सांगितलं माते वायू वाहन बंद होईल, भगवान भुवन भास्कर पश्चिमेला उदित होतील, शब्द स्पर्श रूप रसगंध आपापला गुण सोडतील, पण मी प्रतिज्ञा सोडणार नाही. मग व्यासांना पाचारण केलं. कारण व्यास सत्यवतीच्याच पोटातून जन्माला पराशराने घातले की नाही, बाकी जन्म आहे. धृतराष्ट्र विदूर वगैरे वगैरे काय हे 11 अक्षौहिणी सेनेचे सेनापती होते. 21,000 नाही, 2,18,700 असं धरा तुम्ही. एक अक्षौहिणीची संख्या आहे. 65,000 घोडदळ, 1,15,000 पायदळ, 21,000 रथी इन्क्लुडिंग ऑल, 2,18,700 सैनिक म्हणजे एक अक्षौहिणी. आता मल्टिप्लाय करा. अशा 11 अक्षौहिणी सेनेचे सरसेनापती भीष्माचार्य. युद्ध सांगायचं काम नाही, पण एवढंच सांगावं लागेल की त्यांनी सांगितलं होतं मी शिखंडीबरोबर लढणार नाही आणि शिखंडीचा वध करणार नाही. शिखंडी नपुसक नाही नाही नाही, त्याला 5 पोरं होती. शिखंडीचा जन्म सांगतो मी तुम्हाला, काय गडबड झाली हेही सांगतो, मला थोडंफार माहीतही आहे. पण बहुतेकांचा समज आहे की शिखंडी षंड होता. बिलकुल नाही, बिलकुल नाही. लग्न झालं होतं आणि 5 पोरं होती त्याला. म्हणून अंबोपाख्यान या वेळेला दुर्योधनाला भीष्माचार्याने सांगितलं. आणि आत्ता आपण आंबेकडे वळू. अंबा शाल्वाकडे गेल्यानंतर त्यांनी रिजेक्ट केलं. माझं प्रेम आहे तुझ्यावर, मी बायको केलं असतं, आपलं ठरलं होतं, पण तुला भीष्माचार्याने उचलून रथात घातलं, मला तू कबूल नाहीस, तू कुठेही जा, काय करावं. म्हणून तिथून ती शांख्यवृत्य नावाचे तपस्वी होते, त्यांच्या आश्रमात गेली. तेथे होत्रवाहन आले होते राजे. त्याने तिच्याकडे पाहिलं, थोडंसं ओळखलं तिला. त्यांनी सांगितलं तू असं कर पुरी, तू परशुरामाच्या आश्रमात जा, तुझं काम होईल. कारण भीष्म परशुरामाचा शिष्य आहे, त्याला गुरुआज्ञा ऐकावी लागेल आणि तुला असं भटकावं लागणार नाही. ती परशुरामाच्या आश्रमात गेल्यावर अचानक एक दिवस रात्री परशुरामाचे मित्र क्षत्रिय राजे अकृतवर्ण राजर्षी होते, ते आले. त्यांचं नाव होतं अकृतवर्ण आणि ही होती त्यांची नात. अकृतवर्णाची अंबा होती नात, मुलीची मुलगी. त्यांनी तिला पाहिल्यावर विचारलं का तू इथे कशी. तिने सांगितलं आजोबा हे सगळं असं असं घडलं, काही चिंता नको करू, हे सगळं होईल, मी सांगतो परशुरामाला. त्यांनी गळ घातली. परशुरामाला गळ घातली, मी तुमचा मित्र आहे आणि ही माझी नात आहे, तुम्ही कसंही करा, कोणतंही प्रेशर आणा आणि भीष्माचार्याला हिच्याबरोबर लग्न लावायला भाग पाडा आंबेबरोबर. भीष्माचार्य मित्र कार्याकरता चालून गेले भीष्माचार्याकडे. परशुराम आदर, गुरुचं पूजन, प्रणाम, हात जोडून उभे राहिल्यासमोर विचारलं महाराज काय आज्ञा आहे. आंबेला घेऊनच गेले होते. त्या सांगितलं ती पोरगी अंडी आहे तुझ्या, हिच्यावर लग्न लाव. उत्तरच देत नव्हतं. कारण मी तुला आज्ञा देतो तू उत्तर देत नाही. सांगितलं महाराज तुम्ही माझे गुरु आहात, पण कधी कधी गुरु आज्ञाही मानता येत नाही, पित्याची आज्ञाही मानता येत नाही, पतीची आज्ञाही मानता. तिघांचे प्रमाण तुम्हाला माहीत आहे, कीर्तनात ऐकतात.
मी हिच्यावर लग्न करणार नाही आणि प्रतिज्ञा मोडणार नाही. तुला माझ्यावर युद्ध करावं लागेल. सांगितलं तयारी आहे, नाहीतरी मरण कधी येणार. जग हे तर पाहिजे की गुरु शिष्याचं युद्ध झालं म्हणजे माझ्याकडे. परशुराम आकाशाच्या रथात आहेत, आकाशाचा रथ, जमिनीवरचा नाही. भीष्माचार्य रथारूढ आहेत. 26 दिवस युद्ध झालं, नॉन स्टॉप, डे अँड नाईट, 26 days. 26व्या दिवशी रात्री झोपले. युद्धाचा शेवट कसा होईल? आणि रात्री स्वप्नात, कारण भीष्माचार्य वसू होते ना धाकटे, त्यांचे जे वडील भाऊ होते सात, त्या ज्येष्ठ बंधूनं स्वप्नात त्याला अस्त्रबोध केला. सांगितलं मी अस्त्रबोध करतो तुला, हे अस्त्र लक्षात ठेव. हे अस्त्र उद्या धनुष्याला लावल्यावर याचा प्रतिकार परशुरामाजवळ नाही. युद्ध थांबले. सकाळी युद्धाला तोंड लावलं आणि भीष्माचार्यांनी वसूने दिलेलं अस्त्र धनुष्याला लावलं. त्याचा प्रकाश समोर होता. समोर उभे होते गुरुजी आहेत. प्रणाम केला. सांगितलं महाराज मी तुमची आज्ञा घेतो, मला हे अस्त्र तुमच्यावर चालवायचं आहे. परशुरामाने जाणून घेतलं. संत परोपकारी असतात. महर्षी नारद आणि त्यांच्याबरोबर रुचिक नावाचे ऋषी होते, दोघंही आले. रुचिकाने सांगितलं महर्षी युद्ध नाही झालं पाहिजे, काढण्याच्या धारणारा कोणी नाही, याला थांबावं लागेल. नारदाने सांगितलं मी करतो ते, आता मध्ये पडलोच आहे, काही ना काही करावे लागेल. नारदाने सांगितलं परशुरामाला महाराज तुम्ही शिष्याला जिंकल्यावर मोठे व्हाल की शिष्यासमोर हारले तर मोठे? शहाणे आहात तुम्ही, देव अवतार आहे. शिष्यासमोर तुम्ही पराजय पत्कराल तर तुम्ही मोठे. शिष्य तर बिचारा पराजित आधीच आहे, त्याचा पराभव. मेलेल्याला काय मारता तुम्ही? शस्त्र खाली ठेवा. आणि तुमची शस्त्र, यांनी जे शस्त्र लावलेलं आहे, मी तुमची अब्रू वाचवण्याकरता बोलून तुम्हाला माहीत आहे, याला रात्री याच्या भावाने स्वप्नात हे अस्त्र सांगितलेलं आहे, त्याचा प्रतिकार तुमच्याजवळ नाही आहे. ब्रह्मास्त्राने प्रतिकार होणार नाही, तुम्हाला माघार घ्यावी लागेल. म्हणून प्रामाणिकपणे आधी माघार घेतली तर अब्रू वाचेल. तेव्हा खाली शस्त्र. परशुरामाने शस्त्र खाली ठेवलं. अंब्याला सांगितलं पोरी मी प्रयत्न केला पण जमू शकलं, तू तुला वाटेल तिथे जाय. आता परशुरामाने जो शस्त्र खाली ठेवलं त्या पोरीने कुठे जावं? तिनं विचार केला. नारदाला विचारलं महर्षी आता काय करू? सांगितलं काय नाही, जगात तप मोठा आहे, तू शिवालयात जाऊन तप कर. जे तपाला बसली मृत्यू येईपर्यंत तप करता करता नामस्मरणात मृत्यू आला. वासना होती, त्या वासनेमुळे पुन्हा जन्माला आली. जन्म घेणे लागे वासनेच्या, पुन्हा स्त्री झाली, पुन्हा तप केलं, पुन्हा मेली. मरेपर्यंत 2 जन्मात तप केलं. तेव्हा शेवटी शंकराने सांगितलं तुझं मनोगत उच्चार करू नको, मी जाणलेलं आहे. आता तुझं काम होईल, कारण तुझ्या चित्तात फक्त भीष्माचार्याचा द्वेष आहे. कारण भीष्म आडवे आल्यामुळे तो लग्न होऊ शकलं नाही, त्यांनी नाही केलं, इतरांना नाही करू दिलं. म्हणून तुझा जन्म अशा ठिकाणी होईल की तुझ्याद्वारा भीष्माचार्य मारले जातील. 3रा जन्म कन्येचा झाला. कारण स्त्रीची स्त्री, स्त्रीची स्त्री, हे जरा कळून घ्यावं लागेल. हेरेडिटीचे प्रकार. पुनर्जन्म आपला सगळ्यांचा झाला आहे, पण जे महात्मे शुचनाम शिमताम यो वृष्ट विजय, ते बाईचा पुरुष नाही होत आणि पुरुषाची बाई नाही होत. अगेन अँड अगेन. 3ऱ्या जन्माला स्त्री झाली, द्रुपदाच्या घरी जन्माला आली. तिचं नाव शिखंडीने ठेवलं. आईला धाक. द्रुपदाने सांगितलं होतं तुला 5-7 पोरी झाल्या, पुन्हा जर मुलगी झाली ना गोळी घालील तुला, मारून टाकेल. आता ती तिच्या हातात आहे काय? त्यांना वाटे मुलगा व्हावा का, ती कशी बाय व्हायला की ती इतके वर्ष झाले लेकरू होत नाही, पोरीच होतात. तर त्या बाईची काय चूक आहे? ती विड्यासारखं काहीतरी विचार करायला पाहिजे की नाही? दैवम फलत सर्वत्र. त्या राणीनं विचार केला, नवऱ्याला निरोप पाठवला दरबारात की मुलगा झाला.
आता माणसं रिकाम तोटायत काय, ते पाहतात काय नंग करून लेकराला काही मुलगी आहे की मुलगा आहे, बायको विश्वास सांगितलं ठीक आहे, त्यानं पिढे वाटते, साखर वाटा, बँड बाजाला, पार्ट्या द्या, मुलगा झाला. आता नवऱ्याला सांगितलं खोटं, मुलगा झाला म्हणून ती त्याला शिक्षण मुलाचं देत होती, कपडे मुलाचे, त्याचा बॉयकट केला असेल, काय केलं असेल, मुलगा लडकाही देखना आहे ना, सब पेहराव असेल की जहां तक आहे. आता कोणाला काही माहीत नाही, राजालाही माहीत नाही. माहीत नसल्यामुळे आता पूर्वीचा काळ 16-17 वर्षाचा झाला, मग आता काय करावं म्हणून त्यांनी त्यांचे शेजारी दशार्ण राष्ट्राचे राजे होते, दशार्ण नरेश, त्यांची मुलगी होती, मागणी घातली आणि त्या शिखंडिनी करता मुलगी केली, लग्न झालं. आता ती जेव्हा सासरी आली द्रुपदाकडे, मुलगी ती काय लपवाल तुम्ही, महिन्याभरानंतर बापाकडे गेली. दशार्ण नरेशाला सांगितलं, बाबा तुम्हाला फसवलं, माझं लग्न मुलीबरोबर झालं, कसं शक्य आहे, सांगितलं माझ्यावर विश्वास ठेवा. दशार्ण नरेशाने एक्सप्लेनेशन कॉल केलं द्रुपदाला, मुलीबरोबर माझ्या मुलीला लग्न लावून का फसवलं. त्यांनी एक अक्षौणी सैन्य घेऊन आक्रमण केलं द्रुपदावर, चढाई, युद्धाचं सैन्य सीमेवर आलं. शिखंडिनी रात्रभर विचार करत होती, माझ्यामुळे युद्ध, हे माझ्यामुळे माणसं मरती, मी काय करावं, मला मरावं लागेल म्हणजे आपोआप मिळते. म्हणून तिला आता मुलाचा जन्म नाही तरी सगळं शिक्षण येत होतं. अश्वारूढ झाली, रात्री अर्ध्या रात्री निघून गेली घरी. ते रानात गेल्यावर तिथे कुबेराचे सेवक राहत होते, कुबेराचा आवडता सेवक. हे यक्ष असतात, राक्षस नाही, राक्षस वेगळे आणि यक्ष वेगळे. कुबेराचे सेवक आहेत, त्यांना यक्ष म्हणतात. रावणाचे सेवक यांना राक्षस म्हणतात. तेथे स्तुनाकर्ण नावाचा यक्ष राहत होता, कुबेराचा सेवक, मोठी विहीर होती. हिने ते काठावर ठेवले कपडे बिपडे आणि जीव देण्याकरता विहिरीत उडी घालणार, तेवढ्यात स्तुनाकर्णाने पाहिल्यावर हात धरून तिला ओढलं. पाहिलं तर स्त्री आहे का, कोण आहे, तिने सांगितलं मी शिखंडी. जीव द्यायला काय झालं, जीव, हे युद्ध थांबवायचं आहे, दशार्ण नरेशाचं प्राणहानी होईल. सांगितलं एकदम गडबड, एकदम जीव नसतात देत, विचार करावा. पण जीव देतात तर फाशीची गाठी नेले त्याला धड घेत आहेत, विषय एवढंच घेतात, दवाखान्यात भर, एकदम मरायचं असेल तर मरण्या इतकं काहीतरी करा. ते सांगितलं सांग, घाबरू नको, मी माझं पुरुषत्व देतो तुला, मी आय विल एक्सप्लेन इट आफ्टर सम टाइम. माझं पुरुषत्व तुला देतो, तुझं स्त्रीत्व मला बदलीत घ्यावं लागेल. तू घरी जा, तुझं काम काढून घे, तू पुरुष आहे ते सिद्ध करून घे आणि पुन्हा येऊन माझं पुरुषत्व मला दे, बेमानी करायची नाही, आणि तुझं स्त्रीत्व तू घे. आता असं करता येते काय, हा प्रश्न म्हणजे विज्ञानाला चॅलेंज आहे आणि विज्ञानाने ते चॅलेंज स्वीकारून त्याला येस हे उत्तर दिलेलं आहे. ह्या स्त्री आहेत, तुम्ही पुरुष आहात, वाय. शरीरात जे हार्मोन्स आणि जीन्स आहेत, स्त्री शरीरातून आणि पुरुष शरीरातून मिथुनीकरण झालेल्याचा गर्भ आहे, पण तो स्त्रीचा की पुरुषाचा. जर पुरुष बीजाचं पर्सेंटेज जास्त असेल तर मुलगा होतो, स्त्री तत्वाचं पर्सेंटेज जास्त असेल तर कन्या होतो, आणि 50-50 असेल तर नपुसक जन्माला येतो. हे विज्ञानाचं गणित आहे. मग हे कसं करता येईल, चेंज ऑफ हार्मोन्स. जसं वर्ण बदलण्याकरता हार्मोन्स चेंज करावे लागतात विथ जीन्स. परशुरामाने केले, गौतम बुद्धाने केले, महावीराने केले, ह्या महापुरुषांनी हा प्रयोग केला. तसंही ते घडलेलं आहे. त्यांनी चेंजिंग ऑफ हार्मोन्स अँड जीन्स या पद्धतीनं त्याचं स्त्रीत्व ग्रहण केलं आणि पुरुषत्व त्याला दिलं. सांगून टाकलं मला तुझं काम झाल्यावर आहे. शिखंडींनी घरी आले, घरी आल्यावर सांगितलं बाबा युद्ध थांबवा, माझ्या सासऱ्याला सांगा मी पुरुष या परीक्षा करून घे. दशार्ण नरेश आले दरबारात,
त्याही भेटले. ज्यांचं म्हणणं होतं माझा मुलगा मुलगा आहे, तो म्हणतो होता नाही तुमचा मुलगा मुलगी आहे. त्यांनी वेश्या बोलावल्या 20-25 त्याच्या राज्यातल्या. ह्याची परीक्षा वेश्याच करेल ना. डॉक्टरची परीक्षा वेगळी, डॉक्टरच्या परीक्षेत फसगत होऊ शकते. वेश्या महाडॉक्टर आहेत, त्याच्या परीक्षेत फसगत होणार. तुम्हाला माहीत नसेल 40 वर्षापूर्वी देहूकरावर 365 लागली होती. त्यांना 2-3 वर्ष केस झाल्यापर्यंत काढावे लागले. शेवटी जेव्हा त्या केसचा निकाल झाला त्यावेळेला त्यांचं वय 71-72 वर्षाचं होतं. देहूकर महाराजांचं कोराचं कुळ आहे. 3 सर्जन सरकारी दवाखान्यातले एका ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचा सर्च केला आणि सर्टिफाईड केलं हे पुरुष नाहीत. केस फाईल झाली. थोडा विचार असतो वर बारीक येत आहे. कारण माणसाचं एक वय आहे, त्याच्यानंतर तुमच्याजवळ मटेरियलच नाही आहे. तुम्ही म्हणाल ही बाई 60 वर्षाची आहे, रजोदर्शन नाही आहे आणि तिला लेकरू व्हावं, हे टेक्निकली इम्पॉसिबल. तर काय सांगावं. हे समजल्यानंतर की बुवा आता हा मुलगा लढाई नाही गेलं परत सगळं त्यांचं ओके झालं. त्यानंतर हा पुरुष झाल्यानंतर मग आता याची जबाबदारी होती की दुसऱ्या दिवशी जाऊन आपण स्थूना करणं, यक्षाचं पुरुषत्व त्याला देऊन येऊ. गेला बोलल्याप्रमाणे. स्थूना करणारा सांगितलं महाराज थँक्यू व्हेरी मच, माझं काम झालं, हे तुमचं पुरुषत्व घ्या, माझं स्त्रीत्व मला द्या. त्यांनी सांगितलं भाऊ मध्ये घोटाळा झाला, आता बदलता येत नाही. माझे स्वामी कधीही माझ्याकडे आजपर्यंत आले नाहीत कुबेर. हिमालयाच्या वर भीम आणि धर्मराज गेले होते, तिथे त्यांचा बगीचा आहे, तिथून कमळ द्रौपदीला मिळालं होतं, ते सुवासिक कमळ. तू गेला आणि कुबेर आले. कुबेर आल्यावर मी स्त्री झालेला त्यांच्यासमोर जाण्याची माझी हिंमत नाही. त्यांनी सांगितलं हरामखोर आहेस, मी तुझ्या दारात दाद आहे माझा सेवक, पूजा नाही, स्वागत नाही, मेलायच काय, शाप देऊ का, शाप देऊ नका देऊ. समोर आले आणि घडलेली हकीकत सांगितली. असं झालं, शिखंडीने आली होती आणि मी माझं पुरुषत्व टाइम लिंक तिला दिलं. भयंकर राग आला. त्याने सांगितलं नालायक आहेस तू, पुरुषत्व कुठे देत असतात, तिनं बेमानी केल्यावर जन्मभर स्त्री राहशील, काही लाज आहे की नाही तुला. मी तुला आत्ताच शाप देतो, जोपर्यंत शिखंडीने मरणार नाही तोपर्यंत तू स्त्रीच राहशील. ज्या दिवशी शिखंडीने मरेल त्या दिवशी तू पुरुष होशील. शिखंडीला सांगितलं बाई आता कशाची बाई बुवा झाला तू, आता मी बाई आणि तू मरेपर्यंत तू बुवा झाला. म्हणून ज्या दिवशी शिखंडीचा वध 2000 माणसात झोपेत केला गेला त्या दिवशी तिकडे शिखंडी निमिली आणि इकडे स्थूना करणं पुरुष झाले. हे भारताचं परम आहे. झाला आणि गेला. झालं कसं, हे सगळं घडलं. आणि भीष्माचार्य हे म्हणतात की आधी हा बाई होता ना, मी बाई बरोबर लढत नाही. पूर्वी स्त्री तर काय लढणार नाही. तर काय भीष्माची ग्रेड, अर्जुन आणि दुर्योधन दोघांसमोर देवाची प्रतिज्ञा होती, तरी ना मी शस्त्रात, काहीही झालं तर मी हातात शस्त्र घेणार नाही. 4थाच दिवस युद्धाचा भीष्म पर्वाचा. भीष्माचार्य सम्राट म्हणून शिथिल लढत होते. शिथिल अर्जुन, भीष्माबरोबर दुसरं कोणी लढायला लायकच नव्हतं. पण बाण असा टाकत होते की त्यांच्या कवचात नाही बाजूला निघून जात होता. देवाने सांगितलं हे युद्ध होत नाही, इथे रणांगणात फक्त तुझ्यासमोर शत्रू आहे, त्याच्यावर तुला जय मिळवायचा आहे. तू म्हणशील हा माझा आज आहे, हा माझा गुरु आहे, मग युद्ध कशाला करता, रानात जा, फळमुळं खान राहा, हे आम्हाला कशाला भानगडीत पाडलं. देवाला सांगितलं नाराज नको, आम्ही आता प्रखर युद्ध करतो वगैरे. पण ते काही शेवटी देवाने जेव्हा पाहिलं की ऐकत नाही, समोर भीष्माचार्य आहेत, रथावून उडी मारली, रज्जू सोडून दिले आणि रथचक्र हातात पडलेलं त्यांच्या अंगावर धावले. भीष्माचार्याने धनुष्य खाली ठेवलं, हात जोडल्याने स्तुती केली, नारायणा काय माझं प्रारब्ध आहे, किती दयावान आहेस तू.
मी प्रतिज्ञा केली की तुला शस्त्र हाती धरायला लावील, तुझी प्रतिज्ञा शस्त्र हाती घेणार नाही. तुझी प्रतिज्ञा खोटी केली आणि माझ्या प्रतिज्ञेला तू सत्य स्वरूप दिलं. काय तुझी महती कोण आहे? आम्ही तर जीव आहोत. धन्य आहेस, धन्य आहेस. तू माझी विनंती आहे, मरना तो कभी भी है. तू चक्र घेऊन माझ्यासमोर आलायस, मी हात जोडून उभा आहे. तुझं चक्र माझ्यावर चालव आणि तुझ्या डोळ्यात देखत मी वैकुंठाला जातो. अर्जुनाने 7व्या कदमावर पकडलं. 7 पावलं देव चालले होते. मिठी मारली कमरेला. सांगितलं देवा माझी चूक झाली, आता मी भीष्माला पराभूत करीन युद्धात, हे वचन देतो तुला. तुला धाव रे. पुन्हा रथावर आला आणि 4थ्या दिवशीचं दुपारचं युद्ध जे अर्जुनाने केलं त्यात भीष्माचा रथी विमुख झाला. म्हणजे तुम्हाला या 10 दिवसाच्या युद्धात जे भीष्म पर्वात 10 दिवस युद्ध झालं त्यात 9व्या दिवसाची रात्र महत्वाची. प्रखर युद्ध 9 दिवस झालं. हानी सारखीच आहे, पांडवाची आहे, कौरवाची आहे, पण थोडी पांडवाची हानी विश्वाचार्यामुळे जास्त होती. पांडवापैकी मेलं नाही कोणी, सहाय्यक मेले, पण पांडवाला धक्का नाही लागला. पूर्वबाळ शाप. धर्मराजाने म्हटलं कृष्णा कसं करतो? अरे काय बोलत होते, ते लहान होते देव. तुझ्या वाचून एक कोडं सुटणार नाही, भीष्माचार्याचं कसं करावं? ठीक आहे तसं कर. तुम्ही चालता का माझ्याबरोबर? सांगितलं नाही मी नाही येत, तुझं ऐक. ठीक आहे मी एकटा जातो. कारण पती पत्नीच्या मध्ये, देवभक्ताच्या मध्ये आणि 2 व्यायाच्या मध्ये दलाली करू नका. खेटर खायची बळी येते. करू नका. एकटे गेले. भारतातली ओरिजिनल कथा सांगतो आणि कथा कल्पतरू दोन्ही सांगतो तुम्हाला. कथा कल्पतरू थोडंसं रंग यायला. भीष्माचार्याकडे गेल्यावर भीष्माचार्य रात्री 3ऱ्या प्रहरानंतर नारायणाचा जप करत असत. सेवकाने सांगितलं कृष्ण आल्या, माळ खाली ठेवली, स्वागत केलं भगवंताचं. भीष्माचार्य उभ्या सांगितलं देवा काय आज्ञा? सांगितलं आज्ञा नाही, सल्ला घ्यायला तुझा सल्ला. दुर्योधनाला राजा राहू द्यायचा आहे काय? सांगितलं नाही. दुर्योधन राजा राहील तुम्ही त्याच्या बाजूला लढल्यावर. तुम्हाला कोण मारेल? आणि तुम्हाला मारल्यापासून दुर्योधनापर्यंत कसं जावं? तुम्ही मारणं शक्य नाही. 9 दिवस झाले आम्ही सगळा उपाय केला. तर तुम्ही मला सांगा तुम्ही कसे मराल? तुम्ही मेले की आम्ही दुर्योधनापर्यंत गेलो. सांगितलं ठीक आहे असं कर. शिखंडीवरून मी युद्ध करत नाही, शिखंडीचा बाण माझ्या कवचाला छेदणार नाही, पण रथ शिखंडीचा पुढे ठेव. महारथी होते ते शिखंडी. त्यांनी माझ्यावर बाण टाका, मी त्याच्यावर बाण टाकणार नाही. ही संधी साधून त्याच्या माग अर्जुनाचा रथ आणि त्यांनी माझ्यावर बाण टाकावे, ते माझ्या कवचात शिरतील, माझा मृत्यू होईल. ही महाभारतातली ओरिजिनल कथा. कथा कल्पतरू असं आलेलं आहे. भगवंतानी द्रौपदीला सांगितलं कृष्ण माझ्यावर चल भीष्माचार्याकडे. आता मला कशाला नेतं राहते? सांगितलं बायांचं काम नसते, पण कुठे कुठे बाया वाचून काम होत आहे. तुम्ही मुलगा झाला पाहिजे बाय कोणीकडे. अरे कसं होईल तिच्या वाचून? नारी नरके खान आहे ना. कारण राम भीष्म हनुमान स्त्रीच्याच पोटात जन्माला आले. देवाने काळ्या रंगाचं घोंगडं आपलं वार करायचं शरीर झाकून घेतलं. स्टेप्सी लागायला. द्रौपदीला मुसलमानाच्या बिब्बीसारखा घोंगट शरीर झाकायला लावलं. थँक्यू. आणि पहारेकरी होते भीष्माचार्यांच्या शिबिराच्या बाहेर, तिथपर्यंत गेले. का शरीर झाकायला लावलं? पहिल्या दिवशी रात्री दुर्योधनाने भीष्माचार्यांना विचारलं माझा जय कुणाच्या आशीर्वादानं होईल? सांगितलं माझ्या. तुमचा? अरे देव कुठे आशीर्वाद देतो ते कुठे खरं होते काय? संताचा आशीर्वाद विफल गेलेला पाहिलाय का?
मी काय करू सांगितलं, तू माझ्या कामाचा नाही आहेस, तुझी बायको पतिव्रता आहे भानुमती. मी जेव्हा सकाळी ध्यानाला बसतो 4ला आणि सूर्योदयापूर्वी 12 मिनिटं आधी माझं ध्यान बंद करतो, त्यावेळेला माझ्या ओठावर खालच्या एक पाण्याचा थेंब उलवायचा, तो पाहून घ्यायचा. आणि त्यावेळेला भानुमतीनं माझ्या पायावर डोकं ठेवून प्रणाम करायचा. त्यावेळेला माझ्या मुखातून जे निघेल ते होईल. आणि तिनं दर्शन घेतल्यावर मी तिला सौभाग्यवती भव, टळलं तुझं मरण. कारण तू मरणं म्हणजे तिचं सौभाग्य जाणवं. मी तिला सौभाग्यवती भव भव म्हटल्यावर मृत्यूही मारणार नाही तिला. अंतर जाणशी पांडुरंग. देवाच्या लक्षात आला गडबड झाली, सोल्युशन काढावं लागेल. द्रौपदीला सांगितलं कृष्ण चलो. तिने सांगितलं महाराज पादत्राण व्हावा, चांगल्या उंच येडीच्या घे, एवढ्या गिट्ट्या पुरी असतात त्यांच्याकडे ती येडी बिडी 2-4 ठिकाणी दात पडतात ते वापरतात. पायात पादत्राण आहे, गलाय. तिथे गेल्यावर शरीर झाकलेलं आहे कांबळ्यानं. देवाने सांगितलं माझं काम नाही आहे, मोहरा तू आहेस. मी इथे लपून बसतो, कोणाला दिसणार नाही. रात्रकाळी घागर काळी यमुना जल हे काले गे. तू भीष्माचार्याच्या शिबिरात जा, एका कोपऱ्यात उभी राहा. त्या म्हाताऱ्याचं ध्यान संपलं, त्याची खूण त्याला सांगतो, त्यांच्या खालच्या ओठावर एक पाण्याचा राळीचा थेंब दिसेल. तो दिसला की दुसऱ्या क्षणाला त्यांच्या समाधीचं ध्यानात जात. आणि त्यावेळेला तो पायावर डोकं ठेव, काम झालं. भानुमतीची तयारी होती येण्याची, तर ही याने बिफोर टाइम साधलं. कधी कधी 1 डे बिफोर करावं लागतं की नाही. काही ध्यान संपल्यावर द्रौपदीनं डोकं पायावर ठेवलं आणि प्रणाम केला. डोळा नाही उघडला. सौभाग्यवती भव. मग डोळा उघडला. हिनं तोंड झाकलेलं होतं. सांगितलं का कोण आहेस तू? मी सासरान माझ्यासमोर काय तोंड झाकलाय? परपुरुषाबरोबर तोंड ढाकायचं? मी तुझ्या बापाचाही बाप आहे. कोण आहेस? तिने सांगितलं महाराज तुमची आवडते ना आत्मी कृष्ण आहे. द्रौपदी फार हसते, स्माया म्हणजे गालात हसते. एवढ्या रात्री तू आली? 3-4 वाजता. मी सांगितलं हो महाराज. कोण आहे सोबत? शिपाई, प्यादा, तुझा नवरा? सांगितलं कोणी नाही. केवळ अशक्य, तुला एकटं कोण पाठवेल? काला किधर आहे? काला तुला आणणारा तो काळा आहे, विटेवर उभा आहे तो. खरं बोल. देवाने सांगितलं होतं खबरदार. सांगितलं मी बरोबर सांगायचं नाही. सांग मला, कुठं नको बोलू. सांगितलं मग हो नाही नाही नाही. मला माहिती आहे तो लपून बसला असेल. हे कपट त्यानेच केलं. पायात जोडा घातला नाही. शिबिराच्या बाहेर आले, धावत होते सेवक. काय झालं? सांगितलं तुम्ही जागेवर बसा. इथे पहा, तिथे पहा, तिथे पहा. हे पाहता 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 शेवटी एका झुडपाच्या आड घोंगडा अनावर घेतलेला बाव असा. फेकून ते घोंगड. ते घोंगडं फेकलं, त्याच्यात द्रौपदीच्या चपला होत्या पादत्राण. कवटाळून देव बसला होता. द्रौपदीची पादत्राणं हृदयाशी कवटाळून लपून घोंगड्यात लपलेला देव. देवाने सांगितलं महाराज शतशः प्रणाम या. देवाने सांगितलं मी हेच करत आलो जन्मभर, बदमाशीचंच काम, कपट. काय करू मी? माझ्या भक्ताकरता मी प्राणही देतो. पतिव्रता स्त्री असेल, पतीनं प्राणापेक्षा जास्त जपावं. प्राण तर येतात जातात. पतिव्रता पत्नी नाही मिळणार. खूप पुण्य लागते त्याला. कृष्णाला सांगितलं पोरी तुला आशीर्वाद आहे, तुझ्या 5 पतीला मृत्यूही मारू शकणार नाही. त्यांना गळावंच लागेल हिमालयात, शस्त्र नाही मारणार त्यांना. तर ते दुर्योधन आल्यावर सांगितलं एसटी चुकवली, गाडी चुकवली तू. मला वाटलं की बुवा भानुमती येणार आहे म्हणून सगळी व्यवस्था होती. पहारेकरांना सांगून ठेवलं होतं की तिला अडवू नका म्हणून. द्रौपदीला ते येऊ दिलं. तर त्या बुरख्यात काही समजलं नाही कोणती शेटाणी आहे काय आहे. त्याला ती बायको निघाली.
देव आणि भक्त यांचा समन्वय फारच गोड, अतिगोड असतो. भीष्माचार्याच्या जीवनात अभाव नाही, कशाचा अभाव. शरशय्येवर जेव्हा भीष्माचार्य होते, हा भारतातला प्रसंग तुम्हाला माहित नाही, मी सांगतो, गॅरंटीनं माहित नाही तुम्हाला. भीष्माचार्याचा थोडासा संवाद आहे देवाबरोबर. मी तुझं दर्शन करताना देह ठेवला. भीष्माचार्यांनी विचारलं, कृष्णा आज 58 दिवस झाले मी बाणशय्येवर आहे. आज 58वा दिवस आहे, 58 डेज. कारण उत्तरायण लागायला 58 दिवस शेष. 58 दिवस मी किती यातन्या भोगल्या असतील. आपल्याला काटा रुतला. अरे बाणाचा बिछाना आहे रे माझा. अर्जुनाचे बाण आहेत ते, विषाने युक्त. आग किती. देवाने सांगितलं, पितामह मी तुम्हाला चित्र दाखवतोय, जसं तुम्ही सेव्ह करता की नाही फोटो ह्याच्यात मोबाईलमध्ये, तुम्ही पाहत राहा. फक्त तुमचे जन्म दाखवतो, मागचे 100वा जन्म दाखवतो. सांगितलं, महाराज आपण जे करतो त्या जिथे चूक असेल ते आपल्याला भोगावं लागतं. तुमच्या 99 जन्मात काही नाही, पण 100व्या जन्मात तुम्ही जो पक्षी मारला, ज्या जनावराला बाण मारला, तो तडफडत राहिला पण मेला नाही 3 दिवस. त्या पापाचं फल तुम्हाला 57 दिवस बाणशय्येवर राहावं लागलं. आता तुम्ही मुक्त आहात, तुमचा प्रश्नच नाही. जे कृष्णमूर्ती होते आणि ॲनी बेझंट, रशियाच्या, ज्याने इंडियन सोसायटी स्थापन केली शाखा मुंबईला पहिल्यांदा, हिंदुत्व होतं पूर्ण. आणि वेदाध्ययना प्रमुख विषय अध्यात्म. ॲनी बेझंटनी जे कृष्णमूर्तीला शोधलं, जे कृष्णमूर्ती दक्षिणेत एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले, काही करत नव्हते, पण संदेह करत नव्हते, काही नाही, काहीच नव्हते करत. आईबापाला वाटलं एखादा युजलेस पोरगा आहे. पण जे कृष्णमूर्तीच्या दर्शनाला आले, अरविंदाचा आश्रम आणि जे कृष्णमूर्तीचा थोडासा इकडे आहे, दक्षिणेत 2 आश्रम फार प्रसिद्ध आहेत. त्या पोराकडे पाहिला आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं, हा मुलगा मला देऊन टाक. ॲनी बेझंट होते. ते सांगितलं, काय कारण आहे तुला? कारण नंतर सांगू. हा मुलगा तुझ्या कामाचा नाही, नोकरी करणार नाही, काहीही करणार नाही. यांनी 42 जन्मात भजन केलेलं आहे. अद्वैत तुला दाखवतो धाम. जे कृष्णमूर्तीचे मागचे 42 जन्म डॉक्टर राव आणि ॲनी बेझंट यांनी पाहिले. त्यांना मागचे जन्म पाहण्याची विद्या अवगत होती, महाविदुषी होती. ती रेल्वेनं प्रवास करत होती ना, तर फुलाच्या बिया पिशवीत ठेवत होती आणि खिडकीतून अशा बिया फेकत होती प्रवास करताना. म्हणजे याची फुलं व्हावी, सुगंध निर्माण व्हावा या उद्देशाने. 42 जन्म. माऊलीनं 22 जन्माचा इतिहास दिला आहे. बाळचंदात 22 जन्म हेच करतो. 42 जन्म जे कृष्णमूर्तीचे ज्ञानाध्ययनात गेलेले पाहिले, त्याला मागून घेतले. पुढे त्याला त्याची शिक्षा दीक्षा जे कृष्णमूर्तीची लंडनला झाली. लंडनच्या नंतर त्यांना भारतात आणलं, पुन्हा रशियाला नेलं. मग त्यांचा शेवटी भारतात आश्रम त्यांनी निर्माण केला. म्हणून त्यांचं जे वाङ्मय आहे ते टफ आहे. सगळी शिक्षा दीक्षा लंडनला झाल्यामुळे त्यांचे बुकलेट्स आहेत, दीपात वगैरे, थोडेसे कठीण आहेत, लँग्वेज फार टफ आहे. पण जे कृष्णमूर्ती म्हणजे स्वप्नभंग झालेला महात्मा, जागृत रूपी स्वप्नभंग झालेला महात्मा, वृत्तीच राहिलीच नाही. वृत्ती ब्रह्माकार ज्याची झाली. कधी ओळखलं? त्याच्या बापाला ब्राह्मणाला ओळख आहे का त्याची? नाही. जे मागचे जन्म पाहू शकतात त्यांनी ओळखलं आणि जे कृष्णमूर्ती राहू शकतं. आज त्यांचं वाङ्मय 22 राष्ट्रात आदरणीय आहे. पारदर्शी आहे, अपारदर्शी. भीष्माचार्यांनी शांतीपूर्वक सांगितलं, महाभारतात
सगळ्यात महत्त्वाचा पर्व शांतीपर्व आहे, मोठंही आहे. यात 3 अवांतर पर्व आहेत. शांती पर्वांतर्गत अवांतर पर्व 3 आहेत. त्यात राजधर्म पर्व एक आहे, अपरधर्म आहे, आणि ज्याला आपण धर्म म्हणत नाही पण धर्माद्वारा ज्याची सिद्धी होते कर्मरूप धर्म.